जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक मतांनी जळगाव शहर मतदारसंघाचे भाजपचे आमदार सुरेश भोये यांचा विजय झालेला आहे. आपल्यासोबत आता स्वतः आमदार सुरेश भोये आहेत. काय सांगणार मामा, जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मताधिक्य तुम्हाला मिळालेलं आहे आणि यंदाच्या निवडणुकीचा जर विचार केला तर सर्वात जास्त उमेदवार हे जळगाव शहर मतदारसंघात होते. तब्बल 29 उमेदवार रिंगणात होते आणि अशा परिस्थितीमध्ये सर्वात जास्त मताधिक्य तुम्हाला मिळालेलं आहे. काय पहिली प्रतिक्रिया आहे? मी जळगाव शहराच्या जनतेचं जनार्दनाचं मनःपूर्वक आभार मानेल की त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिले. व त्याच्यामध्ये सर्व घटक, सर्व समाज असतील, त्यांनी सर्वांना आम्हाला आशीर्वाद दिले आणि परत सेवा करण्याचं उत्तरदायी होण्याची मला संधी दिलेली, म्हणून त्यांचा मनःपूर्वक आभार. आणि भविष्यात मला वाटतं किती उमेदवार असते तर शेवट लोकांना काम करणारा माणूस, आपला माणूस. आम्ही परत मागच्या वेळेला आणि आताही सांगतो की सर्व कामं झाली का नाही, 50%च कामं झाली. 50% कामं, 25% कामं मंजूर आहेत, पाईपलाईनमध्ये आहेत आणि राहिलेले 25% कामं आम्ही करणार. पण मला वाटतं, मी माझ्या याच्यातही सांगितलं की 10 वर्षात 1-2 काम राहिलं असेल, पण आम्ही उपद्रवी ठरलो नाही, कोणाला त्रास दिला नाही, महापालिकेत खंडण्या केल्या नाही. हा विषय जळगाव शहराच्या जनतेने पाहिलेला, ऐकलेला आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं जनतेने आम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणात आशीर्वाद दिलेले. मामा, प्रमुख पक्ष समजला, पण मात्र महाविकास आघाडी असेल किंवा तुमच्या पक्षात सुद्धा बंडखोरी झाली होती. तुमचेच पदाधिकारी तुमच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. असं असताना पण लोकांनी तुमच्या बाजूने कल दिला आहे. नाही, याच्यात तर बघा कल दिलेला आहे. शेवट मी परत सांगतो की आमच्यासाठी जनता जनार्दन सर्व काही आहे. तुम्ही किती कामं केली हे जनता जनार्दनाच्या हातामध्ये असतं, पावती देणं, आशीर्वाद देणं. आणि जनतेने त्याच्यानुसार त्याला जनतेने आशीर्वाद दिलेले आहे. आणि मला वाटतं किती उमेदवार होते, त्यात 27 उमेदवाराची डिपॉझिट जमा झालेली आहे 29 पैकी. आणि मला वाटतं हीच जनतेची पावती आहे की बाबा जनतेला माहीत असतं कोण काम करतं, कोण नाही करू शकत. आणि मागच्या काळात महायुतीमध्ये किती चांगले निर्णय झाले जनतेने पाहिलेले. मग लाडकी बहीण योजना असेल, 1 रुपयात पीक विमा असेल, मुलींचं शिक्षण फ्री असेल, शेतकऱ्यांसाठी वीज माफ असेल, असे कितीतरी निर्णय आहेत की हे जळगाव शहरातल्या किंवा महाराष्ट्रातल्या जनतेसाठी घेतलेले आहेत आणि त्या माध्यमातून जनतेने आम्हाला आशीर्वाद दिलेले आहे. मामा, दुसरीकडे आता आमदारकीची तुमची हॅट्रिक झालेली आहे या मतदारसंघामध्ये, तर तुमचे कार्यकर्ते, समर्थक जे आहेत त्यांना तुम्हाला मंत्रिपद मिळावं अशी अपेक्षा आहे. शहरामध्ये बॅनरसुद्धा लागलेले आहे. काय वाटतं मामा, मंत्रिपद मिळावं? नाही, काही कार्यकर्त्याचा अतिउत्साह असतो, पण मला वाटतं मी कार्यकर्ता म्हणून मला जे काही पक्षाने आणि जळगाव शहर जिल्ह्यातल्या जनतेने दिलेलं आहे, माझ्या अपेक्षापेक्षा खूप काही दिलेलं आहे. माझ्या कुठल्याही अपेक्षा नाही. कार्यकर्ता म्हणून मी काम करत राहणार. माझं एकच व्हिजन असेल, जळगाव शहराचा विकास करणं. महायुतीचं सरकार आलेलं आहे, आता आम्हाला विकास करण्यापासून कोणी थांबवू शकणार नाही. विकास करणं एक ध्येय घेऊन मला वाटतं आम्ही काम करण्याचा प्रयत्न करणार. तर मंत्रिपदाची कुठलीही अपेक्षा नाही, कार्यकर्ता म्हणून काम करत राहणार, असं मत या ठिकाणी आमदार सुरेश भोये यांनी व्यक्त केलं आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.